सर, तुम्ही एवढं सगळ्यांना प्रेरणा देताय, तर आम्हाला उत्सुकता आहे की तुमची शैक्षणिक प्रवास कशी होती? ॲक्च्युली बघायला गेलं तर माझं शिक्षण एका खेडेगावामध्ये जिल्हा परिषद शाळेत झाले, अच्छा. जे की माझं गावाचं नाव केज तालुक्यामध्ये तांबवा म्हणून गाव आहे. अंदाजे लोकसंख्या त्यावेळेस असेल 1000-1200. हां. जिल्हा परिषदची शाळा. आणि तिथं शिक्षण घेत असताना कसं होतं खेडेगावामध्ये, पण ते शिक्षण कसं होतं, प्रत्येक गोष्ट जी आहे शिक्षक मन लावून शिकवणं आणि शिक्षकांनी सांगितलेलं ऐकायचं, अशा पद्धतीचं एक मर्जीतले आम्ही विद्यार्थी. शिक्षकांनी सांगायचं आम्ही ऐकायचं. 7वीपर्यंत माझं गावात शिक्षण झालं जिल्हा परिषदला, आणि त्याच्यानंतर मी तालुक्याला गेलो केजला. तर त्या ठिकाणी माझं 8वी 9वी 10वी 11वी 12वी हे शिक्षण माझं तालुक्याला झालं. पण ज्यावेळेस मी माझ्या गावापासून ते तालुका एक 5 ते 7 किलोमीटरवर आहे. आता सकाळी जायचं म्हणत एक तर चालत जायचं, नाही तर बसचा पास काढलेला होता त्या बस जायचं. सकाळी ट्युशन 5:30ला असायची, बस 5ला असायची. गाव ते बसस्टँड हे जवळजवळ 1.5-2 किलोमीटर हे पळत जायचं सकाळी पहाटे. बापरे. ती बस गाठायची आणि त्या बसनं जायचं. बस स्टँडला उतरलं की तिथून पुढे ट्युशन पुढे आणखी 2 किलोमीटर, तिथून पुढे पळत जायचं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे करत असताना प्रत्येक वेळेस जिद्द काय होती, शिक्षण चांगलं घ्यायचं आहे, शिक्षण चांगलं घ्यायचं आहे. आणि या गोष्टी करत असताना माझे आईवडील दिवसभर शेतामध्ये काम करायचे. ती भावना मुलाच्या मनामध्ये असणं ही खूप मोठी गोष्ट असते, किंवा माझे आईवडील काय काम करतात आणि मी काय केलं पाहिजे. मग सकाळी पळत जायचं, ट्युशन शिकवायची, ट्युशनला तिथं जायचं, आणि शिक्षक शिकवायला लागले की मला 5 मिनटं 10 मिनटं उशीर व्हायचा. असं जवळजवळ 15-20 दिवस झालं. मग तिथं मी ट्युशनला जात असताना ते सरांच्या लक्षात आलं की याला सकाळी यायला उशीर होत आहे. मग ते मला काय म्हटले, ट्युशन शिकवणारे सर इंग्लिशचे सर होते त्यावेळी, जहागीरदार म्हणून. बोलचंद तू एक काम कर, तू रात्री माझ्यापाशी इथं झोपत जा. कारण ही रूम म्हणले इथं काही मुलं अभ्यास करत बसतात, संध्याकाळी हे 12पर्यंत अभ्यास करतात. मग ते झोपले की सकाळी उठले की तू त्यांनी सतरंजा वगैरे घडी घालून ठेवून द्यायचा आणि साफसफाई करून घ्यायचा, म्हणजे तू सकाळी तुझ्या वेळेत ट्युशन पण होईल आणि माझं पण सकाळचं काम होईल. मला ठीक आहे सर, काय हरकत नाही. त्या गोष्टी मी सकाळी तिथं करायच्या आणि सरांच्या संपर्कात मला राहायचं संधी भेटली. आणि मग मी चांगलं शिकायचं. आणि नंतर मग मी सकाळी 5:30, 6:30, 7:30 पण ट्युशन झाली की मग 7:30ला परत मी गावी जायचं. 5-6 किलोमीटर असायचं का. पुन्हा स्कूल माझी असायची 11:30-12 वाजता. माझं जाणं येणं सगळं बसवर किंवा चलत जाणं, मग वेळ व्हायचा. परत शाळेत जायला उशीर झाला, रोज उशीर व्हायचा 15 मिनटं 20 मिनटं. मग त्या सरांनी काय केलं, उशिरा आलास की तुला रोज स्टेजवर जायचं, डायसवर जायचं आणि तो शिकवायचं मुलांना, हे चालू केलं. मग मी त्या बेनेबेनं काय करायचं, लवकर जायचं, पण तरी सांगायचं नाही तू वर जा आणि शिकवतो. मला हे तिथून मला शिक्षक गुरु चांगले भेटले. माझ्या आयुष्यामध्ये मला माझे आईवडील, माझे गुरु, मार्गदर्शक चांगले भेटले. आणि त्याच्यामुळं जे आहे की मला तिथपर्यंत येण्यासाठी जे जिद्द धडपड माझी होती, चांगलं शिक्षण घेण्यासाठी माझी धडपड होती, तर त्या गुरुमधून मला उपलब्ध झाली. मी तालुक्याच्या ठिकाणी आल्यानंतर मला अनेक त्या ठिकाणी मित्रपरिवार अनेक वेगवेगळ्या प्रकारचे होते, पण माझ्यावर होतं की मी कोणासोबत राहायचे. मला माझी आई एकच सांगायची, माझी काही शिकलेली नव्हती, वडील शिकलेले नव्हते, शेतामध्ये काम करायचे, जनावरं सांभाळायची, लोकांच्या शेतामध्ये काम करायचे, आणि त्यांचा मी मूल. ज्यावेळेस मी स्कूलला शाळेत जायचं, मराठी मीडियम, कुठं तिथं इंग्लिशसुद्धा हे व्यवस्थित शिकवलं नव्हतं. पण तिथं जात असताना माझ्या डोक्यात एकच होतं की माझ्या आईने सकाळी काय सांगितलं, आई एकच म्हणायची, बाळा चांगला अभ्यास कर. एकच शब्द, बाळा चांगला अभ्यास कर. आणि वडील काय म्हणायचे की अभ्यास करत जा, चांगले शिक तू आणि मोठं हो. बस एवढीच 2-3 शब्द. म्हणजे त्यावेळेससुद्धा आईवडिलांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यासारखं असं काहीच ठिकाण नव्हतं. पण माझ्या मनामध्ये माझे आईवडील लोकांच्या इथं शेतात काम करतात, माझे आईवडील लोकांच्या विहिरीवर विहिरी फोडतात, ही माझ्या मनात भावना होती. रविवारी मला सुट्टी असायची शाळेला, मी माझ्या आईवडिलांसोबत जायचो. मी 5th-6th ला असेल, 5वी-6वी ला असेल. माझे वडील विहिरीमध्ये, विहिरीनं त्या टिकावानी जी आहे, जे विहीर खोदायचं असतं त्यांना ते खोदणं चालू होतं, आणि माझ्या वडिलांची बनियन वरून फाटलेली होती. आता त्यांचे मित्र कोणी असतील, जाता येता त्यांनी एक वरून दगड मारला आणि माझ्या वडिलांच्या पाठीमध्ये टचकून लागला आणि रक्त ओढलं. ते मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे.
वडिलांचं रक्त ज्यावेळेस माणूस बघतो ना आयुष्यामध्ये, चुकीचं कधी वागत नाही. बरोबर. त्या आईवडिलांनी घडवलं आपल्याला. म्हणजे माझं शिक्षण तशा पद्धतीनं झालेलं आहे. म्हणजे आजचा विद्यार्थी जर ह्या गोष्टी लक्षात ठेवला की माझ्या आईवडिलांसाठी मला करायचं आहे, तर आयुष्यामध्ये मुलगा चुकीचं वागू शकत नाही. तुमचा हा सगळा प्रवास अगदीच हृदयस्पर्शी होता. म्हणजे तुमच्या पेरेंट्सनी घेतलेले मेहनत तुमच्यासाठी, तुम्ही केलेली मेहनत, तुमच्या शिक्षकांनी केलेली मेहनत, ही सगळंच आज दिसून येत आहे. तुम्ही जो एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे, या सगळ्यासाठी हे खूपच प्रेरणादायी आहे तुमची ही स्टोरी. पालक आणि पाल्य यांना समजून घेताना आता काय कसरत होते? पालक आपल्या पाल्यासाठी तर प्रत्येक गोष्ट चांगलं शिक्षण देण्यासाठी तर प्रयत्नशील असतात. पालक ज्यावेळेस आपल्याकडं प्रवेश घेण्यासाठी येतात, स्कूलमध्ये असतील, क्लासमध्ये असतील, त्यांची एकच भावना असते की सर चांगलं शिक्षण द्या, चांगलं त्याला शिकवा, त्याला हा विषय अवघड जातो, तो विषय अवघड जातो, ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. परंतु हे सगळं सुरू झाल्यानंतर वर्गात ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्याला शिकवतो, विद्यार्थ्याला शिकवत असताना सर्व गोष्टींचा अवलंब करावा लागतो. त्याला प्रेमानं सांगावं लागतं, त्याला रागावून सांगावं लागतं, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे पनिशमेंट किंवा बाहेर उभं राहा, कुठं उभं राहा, इकडं उभं राहा, हे सगळं करून त्याला शिक्षण सगळं त्याला द्यावं लागतं. पण या गोष्टी करत असताना कुठंतरी मुलांचा आजकाल युगो हर्ट होतो. मुलांचा नाही, मला टीचर असे बोलले, मला टीचरनी सर्व मित्रांसमोर असं बोलले, या गोष्टी होतात. आणि मग तो मुलगा घरी जाऊन जे आहे की सांगतो पालकांना काय की मला माझे टीचर मुलांसमोर माझा अपमान केला, मी स्कूलमध्ये जाणारच नाही, मी क्लासमध्ये जाणारच नाही. आता तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळेस माझी 10th झाली त्यावेळेस हे घरी सांगण्याचा अधिकार नव्हता की माझ्या टीचरने मला पनिशमेंट केली म्हणून. टीचर त्यावेळेस मारायचे कसे? ह्या नडग्यावर मारायचे आणि ह्या नडग्यातून रक्त निघायचं, रोळाने मारायचे. बरोबर. काळा रोळा असायचा आणि त्यांनी मारायचं. माझ्या एका टीचरचा गाडीवरून का कशावरून पडल्यामुळे त्यांचा हात मोडला होता, उजवा हात. तर आमच्या मुलामध्ये काय चर्चा झाली, आज सरांचा हात मोडलेला आहे, त्याच्यामुळे उद्या काही सर मारणार नाहीत आणि होमवर्क केलेलं आहे ना, बाकीच्या मुलांनी होमवर्क केलं आहे त्यांचा ठीक आहे, त्यांना सर चांगले म्हणतील, पण आम्ही होमवर्क केलं नाही, सर आपलं मारणारच नाही, कारण त्यांच्या उजव्या हाताला लागलेले, त्यांचं प्लास्टर झालेलं आहे. सकाळी आम्ही गेलो तर म्हणे साई विचारलं की पुढच्यात होमवर्क केलं, सर थोडं केलं पण थोडं राहिले, तू समजू नकोस माझा एक हात मोडला आहे म्हणून मी ह्यानं मारणार नाही, हा हात आहे, या हातात रोळ घेतला आणि त्यांनी पनिशमेंट केली. मग आम्ही घरी जाऊन सांगायचं का की सरांनी आम्हाला मारलं वगैरे? नाही. आईवडिलांना हे सांगायचा अधिकार नव्हताच आणि आईवडील ऐकतही नव्हते. शिक्षकाची कंप्लेंट कोण ऐकणार आहे? पण आजच्या काळामध्ये मी पालकांनाही सांगेन की आपल्या हितासाठी, त्यांच्या भल्यासाठी आज शिक्षक त्यांना पनिशमेंट करतायत, त्यांना बोलतायत, तर त्यांचं ते ऐकून तुम्ही लगेच शिक्षकाकडे येऊन शिक्षकावर काहीतरी मुलासमोर बोलू नका. म्हणजे आज तुम्ही शिक्षकांना एखाद्या, हे कुठेही आहे बऱ्याच ठिकाणी, की तुम्ही शिक्षकांना मुलासमोर बोलताय की ज्या मुलाला शिक्षक घडवणार आहेत, तुम्ही त्या शिक्षकांना असं बोलतात. म्हणल्यानंतर ते शिक्षक वर्गात गेल्यानंतर तो मुलगा त्या शिक्षकाकडे कोणत्या भावनेनं बघत असेल, माझ्या पप्पांनी शिक्षकांना रागावले. आणि जर उद्या त्याला एखादा क्वेश्चन विचारला, उभा राहा, ह्या क्वेश्चनचा आन्सर सांग, त्याला नाही आलं की तो काय म्हणणार, मला हे थोडंच मारणार आहेत, माझे पप्पा आताच रागावून गेले. म्हणून मी पालकांना सांगेन की अहो, आमचं आयुष्यातली सर्वात मोठी धन दौलत प्रॉपर्टी आमचे मुलं आहेत. ज्यांच्याकडे धन दौलत पैशानी आणि अडक्यानी बाकीच्या गोष्टी आहे ना, त्यांचे मुलं शिकतात का बघा, आणि शिकले ना तर त्यांच्या आईवडिलांचे संस्कार चांगले असतील म्हणून शिकतायत. म्हणून खरी मोठी धन दौलत आज आपले मुलं आहेत ना, तर शिक्षकांचा मान सन्मान करा, शाळेचा मान सन्मान करा, आणि मुलं जे सांगतात तर मुलाला घेऊन या, शिक्षकांच्या हवाले करा. सर तुम्ही त्याला एक पनिशमेंट केली वाटतं, त्याला जरा 2 टॉपिक करून घ्या, बसूया त्याला इथं. त्यावेळेस मुलाला कळेल की नाही मला करायचंच आहे. म्हणजे तुम्ही मला सांगा की मी प्रत्येक वेळेशी उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस त्यांच्या आई जिजाऊ काय म्हणायच्या, जन्म झाल्यापासून त्यांच्यावर चांगले संस्कार दिले. राजे तुम्ही आज जरा थोडं घोडेस्वार शिका, राजे तुम्ही आज जरा हे करा, राजे तुम्ही जरा ह्या गड किल्ल्यावरून चक्कर मारून या. राजांच्या डोक्यात एकच भिन्न चालू होतं, मला राजा बनायचं आहे, मला दुसरा काही पर्याय नाही आहे, फक्त राजा बनायचं आहे मला. आज ते राजे झाले म्हणून आज इतक्या वर्षांनी सुद्धा आज आम्ही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतोय. तसं आमच्या मुलांना जर सांगितलं की बेटा, आज मी मेडिकलच्या आज 11-12च्या विद्याच्या वर्गात गेलो आणि जर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी PCBचा ग्रुपचा जर विद्यार्थी असेल
मी त्या वर्गात गेले विद्यार्थ्यांना बोलतो, बोला डॉक्टर्स काय म्हणताय, कारण PCBचा विद्यार्थी डॉक्टर होणार आहे. बरोबर आहे. फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सच्या वर्गात गेलो, मी त्यांना काय म्हणतो, बोला इंजिनियर्स काय म्हणताय. आम्हाला बोलावं लागेल. वर्गामध्ये आम्ही असं बोललात, मुलाचे माता अरे आम्ही डॉक्टर आहेत, डॉक्टर व्हायचे, इंजिनियर अरे इंजिनियर व्हायचे. एखादा जर विद्यार्थी आला, बेटा तुला काय बनायचं, मी डोक्यात ठेवतो सर मला IAS बनायचे. माझ्या डोक्यात असतं की तो मला म्हणला IAS बनायचे. मी त्याला विचारतो IAS ऑफिसर कम हिअर, काय म्हणतोस, कसं चाललं आहे, सर छान चाललं आहे. माझ्याकडे अशी एक विद्यार्थिनी प्रत्येक वेळेस मला गुड मॉर्निंग करताना सर्व म्हणून गुड मॉर्निंग करणार. हे विद्यार्थी आम्ही घडवले, तसं पालकांनी तो सपोर्ट केला पाहिजे. पण पालकांना मी सांगेन, घरामध्ये बोलताना डॉक्टर बेटा इकडे, अरे IAS ऑफिसर होणार आहेस तू इकडे, आम्ही त्यांच्यासमोर हे आदर्श ठेवले पाहिजेत. आणि म्हणून विद्यार्थी पालकांना समजून घेताना कसरत चॅलेंज म्हणण्यापेक्षा आता आईवडील आणि शिक्षक, शिक्षण संस्था यांची खूप मोठी जबाबदारी आहे की या मुलांना घडवणं, शिस्तीनं घडवणं. सर, एखादा विद्यार्थी घडवण्यामागे एखाद्या शिक्षकाचा, एखाद्या इन्स्टिट्यूटचा काय रोल असायला पाहिजे? मी तुम्हाला सांगतो की शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी त्याच वेळेस घडतो की ज्यावेळेस शिक्षण संस्थेचं विजन क्लिअर आहे. आम्ही शाळा सुरू केली, का सुरू केली ना, पहिले ज्यांनी शाळा सुरू केली त्यांना माहीत पाहिजे शिक्षण तिथं काय द्यायचं आहे, कशा दृष्टिकोनातून विद्यार्थी, कशा लेवलचा विद्यार्थी घडवायचा आहे, ही पहिली गोष्ट शिक्षण संस्था चालू करणाऱ्या व्यक्तीला माहीत पाहिजे. आज आमचं विजन क्लिअर आहे. आम्हाला विद्यार्थ्यांना घडवण्याच्या कन्सेप्ट आमच्या पूर्ण क्लिअर आहे. पहिली कन्सेप्ट आहे की विद्यार्थी, शिस्त, संस्कार आणि ज्ञान ह्या तिन्ही गोष्टी विद्यार्थी आम्हाला घडवायचं आहे. ज्या विद्यार्थ्याकडे शिस्त आहे, ज्या विद्यार्थ्याकडे संस्कार आहे, त्याला ज्ञान आपोआप येतं. बरोबर आहे. कारण शिस्त संस्काराने विद्यार्थी घडतो. ज्यावेळेस शिस्त, संस्कार, ज्ञान असतात, ह्या तिन्ही गोष्टी असतात, हा विद्यार्थी 100% आहे की तो विद्यार्थी घडतो, उद्याच्या आपल्या आयुष्यामध्ये चांगलं सक्सेस मिळवतो. एक शिक्षक कसा असतो, एक मी स्टोरी ऐकली होती की ज्यावेळेस एक मॅम वर्गात यायच्या, वर्गात आल्यानंतर मग सगळेजण जेवायला बसायचे आणि जेवायला बसत असताना त्या मॅम बघायच्या की सर्वांनी डबा आणला आहे का टिफिन, प्रत्येकाच्या टिफिनमध्ये प्रॉपर जेवण आहे का, सगळं व्यवस्थित बघायचं. जर एखाद्या मुलाकडे टिफिन नसेल तर त्या मॅम स्वतःचा टिफिन उघडायच्या, कारण येत असा रोज 2 मुलांचा तर टिफिन एक्स्ट्रा घेऊन यायच्या. त्यांना माहिती ना, रोज वर्गात 40 विद्यार्थी, 50 विद्यार्थी, 30 विद्यार्थी, यांना माहिती आहे कोणता मुलगा कोणत्या परिस्थितीचा आहे. आणि मग त्या मुलाला कमीपणा वाटू नये म्हणून बाळा इकडे माझ्यापाशी बस. हे छोट्या वयामध्ये ज्यावेळेस हा विद्यार्थी आपल्या मॅमच्या हातानं जेवण खातोय, मॅमजवळ बसतोय, मॅम त्याला घडवत आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थपर्यंत विद्यार्थी टीचरच्या, शिक्षकाच्या संपर्कात असतो. ते सगळे संगोपन त्याच्या डोक्यात झालेले असतात. संगोपन करत असताना ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. म्हणून पहिली गोष्ट, शिक्षक काय करू शकतो तर विद्यार्थ्याचं आयुष्य घडवू शकतो. शिक्षक एक काय करू शकतो तर या देशाला चांगला नागरिक, चांगला एखादा इंजिनियर, डॉक्टर, IAS, IPS, बिझनेसमॅन अशा प्रकारचे विद्यार्थी देऊ शकतो. आज चाटे शिक्षण समूहाचा विद्यार्थी मॅम जगात आहे. एक ठिकाण तुम्हाला क्षेत्र सापडणार नाही असं की त्या ठिकाणी चाटेंचा विद्यार्थी नाही. चाटे शिक्षण समूहानं उन्हाळे पावसाळे खूप बघितलेले आहेत, खूप संकट झेललेले आहेत. माझे मोठे बंधू मच्छिंद्र चाटे सर आणि गोपीचंद चाटे सर स्वतःला वाहून घेतलेले आहे. त्यातून आम्ही हे घडलेलो आहे सगळं, आणि त्यातून हे विद्यार्थी घडलेले. आज आम्ही कुठेही जाऊ द्या, चाटेंचा विद्यार्थी दिसतो. का दिसतो? गेल्याबरोबर तो पहिले पाया पडतो. एका शिक्षकाचे खरं संपत्ती जी असते ना की ती गेल्याबरोबर पाया पडतो. अनेक ठिकाणी असे विद्यार्थी आहेत. मी मुंबईत गेलो होतो एका ठिकाणी, आणि माझ्या गाडीचा नंबर बघितला की मागून एक पोलीस पाठीमाग पळत. आता आम्ही म्हटलं काहीतरी झालं असेल, गाडी साईडला घ्या, साईडला घ्या, साईडला घ्या. गाडी साईडला घेतली. म्हटलं काय झालं साहेब? म्हणजे आमचे साहेब तुम्हाला भेटा येत आहेत, 2 मिनिट थांबा. आणि आल्याबरोबर त्यांनी पाय धरले. मला सर ओळखला का तुम्ही मला? मी तुमच्याकडे 2006, 7, 8च्या बॅचचा विद्यार्थी. आणि त्यांनी मला सगळे किस्से सांगायला चालू केले. म्हणजे आज मला सांगा की या समाजामध्ये वावरत असताना कोण कोणाचं पाय धरायला लागलाच? पाय धरण्यासारखं ठिकाण 2च आहेत, शिक्षक आणि आईवडील. हे 2च ठिकाणं अशी आहेत. म्हणून आज आम्ही एका शिक्षण संस्थेमध्ये आम्ही काम करत असताना विद्यार्थी शिस्त, संस्कार, ज्ञानानं घडवत आहोत. त्याला उद्याच्या स्पर्धेसाठी आम्ही तयार करत आहोत. आज ज्यावेळेस विद्यार्थी शाळेत येतोय, तो विद्यार्थी चाटेमध्ये तरी जो विद्यार्थी येतोय तो दिशाहीन मेहनत करणार नाही. त्याला दिशा भेटेल आणि आम्ही त्याला दिशा देऊनच उद्याच्या भविष्यासाठी आम्ही त्याला घडवू.
आणि तो विद्यार्थी स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडेल. त्याच्या आईवडिलांना अभिमान वाटेल की माझा मुलगा चांगला घडला आणि मुलाला अभिमान वाटेल की मी चाटेमध्ये शिकलो. अशा प्रकारचा विद्यार्थी आम्ही घडवत आहोत. छान. म्हणजे एक प्राऊड मुमेंट. येस. सर तुम्ही सोशल वर्कमध्ये पण आहात, तर सोशल वर्कमध्ये आपण काय काय करतो जे समाजाच्या हितासाठी आहात? सोशल वर्कमध्ये जे आहे की भरपूर गोष्टी केल्या जातात. पाठीमागं दुष्काळ पडला होता की मानखटावमध्ये वगैरे अशा गोष्टी. आता हे सांगणं इथे योग्य नाही, पण ठीक आहे तुम्ही विचारलं. त्या ठिकाणी अनेक जनावरं बिना चाऱ्याचे पाण्याचे वगैरे हे सगळं असं चालू होतं. त्यावेळेस माझ्या बंधूंचा वाढदिवस होता. मी बंधूंना म्हणलं की वाढदिवस साजरा करायचा आहे. तर ते म्हणले की वाढदिवस साजरा करण्यापेक्षा एक काम कर, जे मानखटावमध्ये जिथं आताची कंडिशन वाईट अवस्था आहे तिथं तर आपल्याला काही पाठवता येतं का बघ, ते चारा वगैरे पाठवून दे. त्यावेळेस आम्ही जवळजवळ काय की बऱ्याचशा गाड्या असतील तिथं हे खाद्य असेल हे असतील सगळ्या गोष्टी ते पाठवल्या होत्या. त्या गोष्टी आहेत त्यातून आम्हाला खूप चांगला अनुभव आला की अनेक लोक आमच्याशी कनेक्ट झाले. पुन्हा पाठीमागे जे आहे की पूरस्थिती तयार झाली होती, त्या ठिकाणी बरेच मुलाचं नुकसान झालं होतं. त्या ठिकाणी पोहोचून बऱ्याच गोष्टी काही चांगल्या करता आल्या. आत्ता जे आहे की 1-2 महिन्यापूर्वी मला जे आहे की एक फोन आला की आपले डॉक्टर मिलिंद भोई आहेत, खूप चांगलं त्यांचं काम मोठं आहे. तर त्यांचा फोन आला की सर नांदेड जिल्ह्यात अर्धापूर जिल्ह्यामध्ये जे आहे की अशा 2 विद्यार्थिनी आहेत की त्यांचे वडील नाही, त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केलेली आहे. तर त्यांना शिक्षणासाठी आपलं काही करता येतं का, काय आपण त्यांच्या गोष्टी वगैरे हे करूया. म्हणलं सर काही नाही, त्यांना घेऊन या. त्या 2 मुली आल्या. आज माझ्याकडे ते आज 11-12 सायन्सला शिकता येतं कॉलेजमध्ये आमच्याकडं. आणि इतक्या हुशार चांगल्या मुली आहेत. अशा प्रत्येक वर्षी, हे फक्त 1 वर्ष नाही, असे प्रत्येक वर्षी त्या माध्यमातून विद्यार्थी येत आहेत, शिक्षण घेत आहेत. आज ज्यांना गरज आहे ते करणं गरजेचं आहे. एकदा पाठीमागे जे आहे की मला एक खूप मोठा मॅसेज आला की एका मुलाचे आईवडील, 2 मुलं आहेत, एक 8वीला आणि एक 10वीला. त्या 2 मुलांचे आईवडील 2 व्हीलरवर चालले होते आणि त्यांना ॲक्सिडेंट झाला, ट्रकनं उडवलं आणि दोघं बी गेले. आणि अख्ख्या गावाने काहीतरी पैसे गोळा केले आणि सांगितले की चाटे सरांकडे जे त्यांचं कॉलेज आहे त्या ठिकाणी आपण रेसिडेन्शियलला पाठवून देऊ, कमीत कमी 2 वर्ष मुलं तिकडे राहतील. ते मला मॅसेज आला आणि मी म्हणलं, मग मी त्यांना लगेच फोन केला. म्हणलं सर तुम्ही त्या मुलांना घेऊन या. ते गावातले एक 8-10 लोक आले त्यांचे प्रतिनिधी म्हणून. म्हणले सर ह्यांना आता कुणीच नाही, ना आजी आहे, ना आजोबा आहे, ना आई आहे, ना वडील, कुणीच नाही. आता आमचं गावच ह्यांचा सांभाळ करेल. आमच्या गावाने एवढे पैसे गोळा केलेत, तुमच्याकडे भरतो, त्यांना 2 वर्ष शिकवा. मी त्यांना म्हणलं तुम्ही जे पैसे गोळा केलेत ना, तुम्ही त्यांच्या नावाने बँकेत FD टाका, त्यांना मी शिकवतो. आज ते दोन्हीही पोरं चांगलं शिक्षण घेऊन आज पुढे गेलेले आहेत. आज एक जण इंजिनिअरिंग करत आहे, हायर एज्युकेशन घेत आहे. ते त्यांच्या आयुष्यामध्ये मार्गी लागले. तसाच एक विषय की मला एक ह्याच्यातून फोन आला, पॉलिटिक्सच्या ह्याच्यातून, माझे मित्रच आहेत ते, पण फोन आला आणि सांगितलं की सर मुलाला फक्त आई जुन्या भांड्याचं काम करते, तुमची फीस तर भरू शकत नाही, फॅक्ट खूप अवघड आहे, तुम्ही त्याला मदत केली तर बरं होईल. मला घेऊन या. तो मुलगा माझ्याकडं 11वी-12वी शिकला, 12वीला 98% आले. आज तो मुलगा USA मध्ये. प्रत्येक वेळेस आठवण करतो की चाटे सरामुळे, चाटे समूहामुळे मी इथपर्यंत आलेलो नाही. म्हणजे हे सोशल वर्क ह्याला म्हणता येणार नाही, पण जबाबदारी आपण समाजाचा देणं लागतो, आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत. खूपच म्हणजे खूप ऋणी आहे समाज तुमच्यासाठी. सर भविष्यातील शिक्षण पद्धतीबाबत तुमचा काय विचार आहे? भविष्यातील शिक्षण पद्धती हे टोटली ज्या मुलाकडे नॉलेज आहे तो स्पर्धेत टिकणार आहे. म्हणजे आज 2025 आहे. 2040चा भारत देश कसा असेल, 2050चा भारत देश कसा असेल, हे जे शिक्षण संस्था ओळखेल आणि जो विद्यार्थी ओळखेल तो उद्या स्पर्धेत टिकणार आहे. म्हणजे आज 2040चा 2050चा भारत देश किती टेक्नॉलॉजीनं भरलेला असेल. AIचा जमाना येतो आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याला आपल्या स्पर्धेत टिकायचं असेल तर कशा पद्धतीत शिक्षण घ्यावं लागेल हे शिक्षण संस्थेने आता ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे आज आमच्या जेवढ्या चाटे स्कूल आहेत त्यामध्ये विद्यार्थ्याचा कल ओळखून विद्यार्थ्याचा फ्युचर कसा असेल, तो कसा असला पाहिजे हे पालकांसोबत चर्चा करून मुलांना आम्ही शिकवत आहोत. म्हणजे आता चाटे पब्लिक स्कूल आम्ही तळजाला एक उभी केलेली. आज टोटली युरोपियन इन्फ्रास्ट्रक्चर. आतमध्ये गेल्यावर विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की मी तिथे शिक्षण घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे तिथे जाऊन मी अभ्यास केला पाहिजे. पालकांना वाटलं पाहिजे की जाऊन मी माझ्या पाल्याविषयी शिक्षकांसोबत चर्चा केली पाहिजे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर मॅटर करतं का, तर इन्फ्रास्ट्रक्चर मॅटर करतं. तिथं गेल्यानंतर जे आहे विद्यार्थ्याचं मन लागलं पाहिजे, शिक्षकांना मनातून शिकवावं वाटलं पाहिजे. कारण आम्ही उद्याचा भारत देशातला एक महत्त्वाचा नागरिक बनवत आहोत.
यातला उद्या कोण विद्यार्थी आज कोणत्या पदावर जाईल, त्याचा देशासाठी किती मोठा हातभार लागेल हे वेळ ठरवेल. पण त्यामध्ये सर्वात मोठी जबाबदारी ही चार्टर्ड शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांची असेल असं आम्ही मानतो. आणि म्हणून जे आहे की विद्यार्थी 2040चा 2050चा जर विद्यार्थ्याला त्यावेळेस पाहायचा असेल, म्हणजे आज बघा की 2025 आहे, 10वीचा विद्यार्थी आज 25ला आहे, 26-27ला तो 12वी होईल, 28ला 12वी होईल त्याची, आणि पुढे हायर एज्युकेशन 4 वर्ष, 2032ला तो विद्यार्थी मार्केटमध्ये येईल. आणि पुढे 4 वर्ष 3 वर्ष त्याला झगडावं लागतं स्वतःला मार्केटमध्ये उभं राहण्यासाठी. आज इंजिनिअरिंगचा विद्यार्थी केलेला असतो. आज महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगचे कॉलेजेस एवढे आहेत, पण ठराविक इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच नॉलेज दिलं जातं की ज्या नॉलेजवर तो स्पर्धेमध्ये टिकू शकतो, चांगल्या कंपनीजमध्ये प्लेसमेंट मिळवू शकतो, जॉब मिळवू शकतो. आता आज इंजिनिअर झालेले विद्यार्थी 15-20 हजाराच्या पगारावर काम करते. आणि जर 15-20 हजारावर काम करावं लागत असेल तर त्या मुलाच्या आईवडिलांना वाटतं की माझ्या मुलानं शिक्षण चांगलं घेतलं, इंजिनियर झाला आहे, तर त्याला चांगली नोकरी का मिळत नाही. मुलाला माहिती की मी प्रायव्हेट कॉलेजमधून, एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून, ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नॉलेज नाही, प्लेसमेंट नाही, फॅकल्टी नाही, अशा ठिकाणाहून शिक्षण घेतलं आहे, तर मला जॉब कसा मिळणार आहे. म्हणून विद्यार्थ्याचं तिथून पुढचं करिअर बदलतं. म्हणून मी प्रत्येक वेळेस वाक्य म्हणतो की विद्यार्थ्यांना 10वी 11वी 12वीमध्ये या 3 वर्षामध्ये विद्यार्थी घडतो आणि 3 वर्षामध्येच विद्यार्थी बिघडतो. कॉलेज लाईफ म्हणतो 11वीमध्ये गेल्यावर. अहो 11वी 12वी कॉलेज लाईफ नाही, हे नॉलेज लाईफ आहे. तिथं नॉलेज घ्यायचं आहे, तर तो विद्यार्थी उद्या घडेल. अन्यथा बेरोजगार होऊन त्याला कोणी नोकरी देणार नाही. आज बेरोजगाराच्या फौज बाहेर पडत आहेत इंजिनियर्सच्या कॉलेजमधून, इंजिनिअरिंग कॉलेजमधून. पण जे टॉपमोस्ट कॉलेज आहेत, जे काही IIT आहे, NIT आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहेत, आज पुण्यामध्ये COP कॉलेज आहे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, त्या कॉलेजमधून विद्यार्थी बाहेर पडले, बेरोजगार कसा राहील. म्हणून विद्यार्थ्यांनी तशा कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी चांगल्या शाळेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे आणि तिथं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि तशी वाटचाल आम्ही चाटे पब्लिक स्कूलमध्ये, चाटे स्कूलमध्ये आम्ही या ठिकाणी करत आहोत. पण विद्यार्थ्यांचा येणारा काळ खूप चॅलेंजिंग असणार आहे आणि त्यात खूप मोठा वाटा पालकांचा असणार आहे. पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे.